साहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अगदी काहीच दिवसांपूर्वी, मला वाटतं 5 ते 6 दिवस झाले असावेत, मुंबईमध्ये घाटकोपर येथे, ईशान्य मुंबईच्या लोकसभा मतदारसंघातील घाटकोपर येथे नरेंद्र मोदींची एक रॅली काढण्यात आली होती. तुम्हा सर्वांना आठवत असेल, कारण अगदी त्याच रॅलीच्या आदल्या दिवशी, ज्या दिवशी नरेंद्र मोदींची मुंबईत रॅली निघाली, त्याच रॅलीच्या आदल्या दिवशी मुंबईमध्ये एक दुर्घटना घडली होती. जवळपास 18 जणांचा त्यात मृत्यू झाला होता. एक होर्डिंग त्या पेट्रोल पंपावर पडलं आणि जवळपास 18 जण त्यात मारले गेले होते. त्या जागेवरनं मृतदेह बाहेर काढण्याचं काम देखील पूर्ण झालं नव्हतं. अगदी तेव्हाच नरेंद्र मोदींची त्याच ठिकाणाहून एक रॅली जाते, अगदी वाजत गाजत जाते, ढोल ताशांसह वाजत गाजत जाते. मुंबईने त्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या कोत्या मनाचं दर्शन पाहिलं. संबंध मुंबईमध्ये त्यावेळेस एक दुःखाची कळा पसरली होती, एक शोक कळा पसरली होती. त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या 3 उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची घाटकोपरमधून एक रॅली चालली होती. असो, खऱ्या अर्थाने माझा तो विषय नाही, कारण भारतीय जनता पक्षाचं मन किती कोतं आहे हे तुम्ही आजपर्यंत वारंवार पाहिलेलं असाल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर मला आणून द्यायची, ती कदाचित तुमच्या नजरेसमोर येणार देखील नाही. या रॅलीसाठी जवळपास 3,56,00,000चा खर्च आलाय. आता तुम्ही म्हणाल, भारतीय जनता पक्ष आणि 3,56,00,000 अगदी मामूली रक्कम, हात का मैला काय तो म्हणतात ना. कारण एवढ्या करोडोंचे, हजारो कोटींचे बॉन्ड घेतलेत, हजारो कोटींचे बॉन्ड घेतलेत. हे 3,56,00,000च्या उदबत्त्या, मेणबत्त्या, अगरबत्त्या, काय म्हणायचे ते म्हणा, ह्या कुठे लावायच्या? 3,56,00,000 अतिशय मामूली भारतीय जनता पक्षासाठी. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, हे 3,56,00,000 भारतीय जनता पक्ष खर्च करत नाहीये. म्हणजे भाजपच्या पक्षाच्या खात्यातून जात नाहीयेत, किंवा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही, म्हणजे मुंबईतनं 3 उमेदवार आहेत, मुंबईतल्या 3ही उमेदवारांच्या खात्यात ते वजा केले जाणार नाहीत. त्यांच्या प्रचार खर्चामध्ये ते लावले जाणार नाहीत. आणि तुम्हाला माहिती असायला हवं, लोकसभेच्या एका उमेदवाराला 95 लाखांचा ही अंतिम रक्कम असते. याच्या पुढे तुम्ही खर्च करू शकत नाहीत. 95 लाखांचं एक लिमिट आहे, एक मर्यादा आहे. 95 लाख म्हणजे जर 3ही उमेदवारांचे, भारतीय जनता पक्षाच्या 3ही उमेदवारांच्या त्या अंतिम लिमिटला तुम्ही गुणिले 3 केलात, तरी देखील 2,70,00,000 किंवा 2,80,00,000ची रक्कम जमते. मग ही 3,56,00,000ची रक्कम या 3ही उमेदवारांच्या मिळून अंतिम मर्यादेच्याही पुढे जाते. ही 3,56,00,000 जरी लहानशी रक्कम या भारतीय जनता पक्षासाठी असली, तरी मुंबईकरांसाठी ही रक्कम फार मोठी आहे. हा 3,56,00,000चा खर्च हा मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीतून जाणार आहे. मुंबईकरांनो, लक्षात घ्या, तुमच्या आमच्या तिजोरीतून हा रोड शो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो, हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीचा रोड शो, 3,56,00,000 रुपये तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशातून जात असतील, तर नक्कीच तुम्हाला त्याच्याविषयी ते ऑब्जेक्शन, काय म्हणतात त्याला, तुम्हाला ते ऑब्जेक्शन असलंच पाहिजे. तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशातनं हा खर्च कशासाठी, हा आपला साधा प्रश्न आलाच पाहिजे. तुम्हाला करायचा प्रचार, तुमच्या उमेदवारांच्या खात्यात लावा. भारतीय जनता पक्षाने हा पैसा खर्च करावा. काय म्हणून मुंबईकरांच्या हक्काच्या टॅक्सच्या पैशातनं, मुंबई महानगरपालिकेच्या खर्चातनं, मुंबई महानगरपालिकेच्या त्या FD ज्या शिवसेनेच्या सरकारच्या काळात जवळपास 90,000 कोटींच्या वर होत्या, त्या आता जवळपास 70,000 कोटींपर्यंत आणून ठेवलेल्या आहेत. म्हणजे एवढं मोठं बजेट असताना देखील, जवळपास 53-54 कोटींचं जे बजेट असताना देखील मुंबई महानगरपालिकेच्या FDतनं पैसे काढावे लागणं हे मोठं दुर्दैव. आज ह्यांच्या रॅल्यांसाठी खर्च काढले जातात मुंबई महापालिकेतनं, उद्या कशासाठी हे खर्च केले जातील? महापौर नाही, महासभा नाहीत, असेच पैसे पास करायचे, स्वतःचेच प्रशासक, स्वतःचेच सगळे प्रशासकीय अधिकारी, आणि असेच पैसे पास करून काढून घ्यायचे. कशासाठीही काढा FDतनं पैसा, काढा FDतनं पैसा, ही अशी परिस्थिती आहे. तुम्हाला काही मी बोलक्या प्रतिक्रिया दाखवतो, सर्वसामान्य मुंबईकरांच्या याविषयीच्या काही बोलक्या प्रतिक्रिया दाखवतो. सौजन्य माय महानगर चॅनल आहे, त्यांनी काही प्रतिक्रिया घेतल्या, त्या प्रतिक्रिया मी तुम्हा सर्वांच्या समोर घेऊन येतो. एकदा बारीक ह्या प्रतिक्रिया पहा. मुळात रॅली काढली ना, ती चुकीची रॅली काढली, कारण तिथे 14 लोक मेलेत.
14 लोक मेलेत तिथे, अंत्ययात्रा त्यांच्या अजून 70-75 लोक जखमी आहेत. आणि त्या परिस्थितीत तुम्ही तिथे रॅली करता, म्हणजे तुम्ही मृत्यूचा तांडव आहे तिथे, तिथेच तुम्ही रॅली काढताय. तुम्हाला लाज शरम वाटली पाहिजे. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहेत, देशाचे पंतप्रधान, तुम्हाला काय वाटलं पाहिजे की तुम्ही तिथे रॅली काढताय म्हणजे. आणि जो झालेला खर्च आहे त्या उमेदवारावरती त्यांनी लावावा. तर तुम्ही म्हणताय की झालेला खर्च हा त्या उमेदवारावरती लागला, मात्र भविष्यात असं घडेल असं वाटतं? हे हुकुमशाही चालू झालेलं आहे. ही पहिला टप्पा त्यांचा चालू झालेला आहे. उद्या आमची घरदारं पण हे लोक विकायला कमी करणार नाही, तुमची परमिशनची पण गरज नाही, अशी परिस्थिती या लोकांनी करून ठेवलेली आहे. बरं, ही भीती काय आहे मनात भीती आहे म्हणजे यांच्या हाताखाली ईडी सीडी बीडी सगळं असल्यामुळे हे सांगतील त्याच्यावरती धाडी टाकतायत, सांगतील त्याच्यावरती आतमध्ये टाकतायत, सांगतील त्याला बंद करतायत. मोरारजी देसाईला जे इथे मारलं तो वचपा हे लोक दोघे काढतायत जोडगोळी. बघा, मी या देशाची नागरिक आहे, ह्या नात्याने सांगते की जो महानगरपालिकेने खर्च केला असं आम्हालाही ऐकण्यात आलंय. काय खरं आहे काय खोटं आम्हाला माहिती नाही, परंतु जनतेचा पैसा जर तुम्ही नाहक याच्या कार्यक्रमासाठी खर्च करत असाल तर ते चुकीचं आहे. आणि ज्याने आपापल्या पक्षाचा पैसा खर्च करावा, कारण हा जनतेचा पैसा, मेहनतीचा पैसा असतो. तडेजोड आज देशावर कर्ज आलंय आणि जनतेचा पैसा खर्च करणे एक अत्यंत नाहक आणि खंत वाटते की आमचा मेहनतीचा पैसा, आम्ही टॅक्स वगैरे भरतो, सगळं आम्ही मॅनेज करतो. घरगुती सिलेंडर गॅस याशिवाय वाढला आहे, महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली, आणि अशा स्थितीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये जो जनतेचा पैसा खर्च करत आलाय ते चुकीचे आहे. सर्वसामान्य म्हणून असंच वाटतंय की आमच्या जो पैसा आहे, जो वर्षानुवर्ष बाळासाहेबांपासून ते उद्धव साहेबांपासून सर्वांनी साठवलेला महापालिकेचा पैसा आहे, तो असाच कुठेतरी खर्च केला जातोय. आज तर जे कॅन्डिडेट असतात त्यांच्या खर्चाला तुम्ही एखादा बॅनर लावला किंवा एखादा लिफलेट म्हणजे आपलं हे दिलं पत्रक, तरी सुद्धा तुम्ही त्याचा खर्च लावता. मग हे कॅन्डिडेटच्या खर्चात का नाही लावत? आणि त्यांच्या प्रचाराकरता तो आलेले असताना तुम्ही भाजपच्या खर्चामध्ये लावा ना. असं म्हणत नाही त्या कॅन्डिडेटच्या खर्चामध्ये लागला पाहिजे, पण तुम्ही भाजपच्या ह्याच्यात खर्चामध्ये लागला पाहिजे होता. तुम्ही तो महापालिकांना घेता ते फार चुकीचं आहे. अशाने तुम्ही तुमची मनमानी आहे तेच तुम्ही राबवतात, दुसरं काही नाही आहे. आणि ही मनमानी इतकी चाललेली आहे की तुम्हाला जे वाटतं करायचंय तेच तुम्ही चालू केलेले आहेत आणि तेच तुम्ही करतात. सगळे नियम धाब्यावर ठेवून तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही राबवतात. आणि खोटं तुम्ही आता मनमानी आणि भीती हे शब्द उच्चारले, हुकुमशाही आहे असं वाटतं? हुकुमशाही नक्कीच आहे. या देशामध्ये हुकुमशाहीची सुरुवातच आहे. आणि यावेळेला जर का मोदी साहेब आले तर इथे कॉमन माणसाला जगणं फार भयावह असेल त्यांचं जगणं. आणि इतर कम्युनिटी म्हणजे छोट्या छोट्या ज्या कम्युनिटीज आहेत, मग त्या पारसी असतील, मुसलमान असतील किंवा इतर कम्युनिटी असतील, ख्रिश्चन्स असतील, त्या लोकांचं अस्तित्व धोक्यात येईल. कारण ज्या प्रकारे हे सगळं एकंदरीत चाललंय ते डिक्टेटरशिपकडेच पावलं चाललेली आहेत. आणि त्यामुळे आपल्याला कुठेतरी रोखणं हे गरजेचं आहे. सर्वांनी आमच्यासारख्या कॉमन माणसांनी एकत्र येऊन हे रोखायला पाहिजे. कसं आहे की जो काय पैसा महापालिकेकडे करून जातोय तो आमच्या कराचा पैसा आहे. आणि कराचा पैसा आम्ही आमच्या सार्वजनिक ज्या जीवनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्हाला ज्या पाहिजेत त्या हव्यात म्हणून आम्ही देतो. आता हा जर का कराचा पैसा अशा रूपाने जर का इलेक्शन एखाद्या वैयक्तिक कारणासाठी इलेक्शनसाठी जात असेल तर तो त्या उमेदवाराच्या खर्चात धरला जावा, ही सर्वसामान्य लोकांचीच अपेक्षा असणार. आणि आम्ही हे असं म्हणतो की हा बऱ्याचशा ठिकाणी असा वायफळ खर्च चाललाय आणि जो सरकारी यंत्रणा करते आहे, पण प्रत्यक्षात तो उमेदवाराच्या खर्चात धरला जात नाही आहे. आणि मग इलेक्शन कमिशन करतंय काय? खरं म्हणजे प्रत्यक्ष इलेक्शन कमिशननी यात लक्ष घालून 4 सामान्य लोकांच्याशी बोलून की हा खर्च आम्ही कशासाठी पालिकेने केला ह्याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. पण ते तर प्रत्यक्ष होत नाही आणि होणारही नाही आहे. आता तुम्ही म्हणता की त्यांचा जो रॅली झाली ती मुळातच रॅली झाली हे अत्यंत दुर्घटना घडलेल्या परिस्थितीत ते तिकडे 3 दिवसात रॅली काढतायत, हे योग्यच नाही आहे. खरं म्हणजे त्यांनीच पुढाकार घेऊन ही रॅली आज नको आपण 1 महिन्यानी करू किंवा आठवड्यानी करू, अर्थात इलेक्शन जवळ आल्यामुळे कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला असेल, परंतु ते सामान्य जनतेला आवडणारं नक्कीच नाही आहे. तिथे गुजराती वस्ती जास्ती आहे म्हणून आपण रॅली काढूच म्हणजे आपल्याला मतं जास्ती मिळतील वगैरे अशा प्रकारचे जे काही विचार आहेत त्यांनी महाराष्ट्राचं भलं होणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे ना, जे देशाच्या पंतप्रधान आज गल्लीबोळातून फिरतायत, या व्यक्तीने
त्या पदाची पूर्णपणे मलिन केली त्यांनी व्यक्तिमत्व. देशाच्या पंतप्रधान गलीत फिरताना एवढं तुम्ही खालीच्या दर्जाला उतराल असं वाटलं नव्हतं. जो तो खर्च झालेला आहे हा वास्तविक तिथल्या उमेदवाराच्या मीरकोटेच्या नावाचा उमेदवार आहे, त्याच्या खात्यातून गेला पाहिजे आणि इलेक्शन कमिशनने त्या लोकांना त्याचा जबाब विचारला पाहिजे. शिवाय हा जनतेचा पैसा वापरण्याला ह्या लोकांना अधिकार दिला कोणी, हा पहिला मूळ मुद्दा आहे. भारताच्या जे पंतप्रधान आहेत त्यांना माझा हा सवाल आहे, त्यांनी याचं उत्तर देतं. एक सामान्य माणूस नागरिक म्हणून मी विचार करतोय, कारण मी टॅक्स पेअर करणारा, म्हणजे माझ्या टॅक्समधून जो पैसा जातोय तो पैसा अशा रीतीने वापरणारा असाल तर मग तुम्हाला परत पंतप्रधान पदी का बसवावं, हा मूळ मुद्दा. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही हे सगळं खोटं बोलणार आहात का? इतकं खोटं की भाजपवाल्याने आम्ही 2014 साठी आम्ही पण भुललो होतो आणि आम्हीही त्यावेळेला मतदान भरभरून मतदान दिलं आणि मग आमच्या मताचा हा असा वापर करणार आहात का? एक जाणकार मतदार म्हणून आज मी एका उमेदवाराला, खासदाराला किंवा आमदाराला मी निवडून देतो, त्या चिन्हाला मत देतो आणि दुसऱ्या दिवशी बघतो तो गद्दार पळून जातो. मी असं गद्दार हा शब्द का वापरला? हा मी कुठल्या पक्षाचा नाही. पहिली गोष्ट, मी कुठल्याही पक्षाचा नाही, मी सर्वसामान्य माणूस आहे. तुम्ही मला रस्त्यात असा हा प्रश्न विचारला म्हणून तुमच्या प्रश्नाला उत्तर देतोय. पण या गोष्टीचा त्यांनी पूर्णपणे हे त्याच्या इलेक्शन कमिशननी त्या याच्यात हिशोबात मांडावा की ह्यांनी एवढा खर्च केला आणि एवढं खर्च करण्याची ह्यांना मर्यादा आहे का, हा मूळ मुद्दा आहे. आणि ह्याच्यावरती त्या असं जर असेल आणि चुकीचं काम केलं असेल तर त्या व्यक्तीचं पूर्णपणे त्याची उमेदवारी ही डिस्क्वालिफिकेशन व्हावी अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. जनतेने त्याच्यात ठरवायचंय असं मला वाटतं. ॲक्च्युली खूप चुकीचं आहे, कारण त्या पक्षाची जी जबाबदारी आहे त्या पक्षाने ती जबाबदारी उचलली पाहिजे. आता हे आमच्या जनरल पब्लिकचा पैसा तुम्ही जो वापरताय तो आमच्यावर होणारा अन्याय आहे. आता याबद्दल आहे ना ते सुज्ञ आहेत, त्यावर आम्ही काही बोलू शकत नाही, आम्ही खूप लहान आहोत. दुसरं नक्कीच. पण आता ज्या प्रकारे तुम्ही म्हणतात की यावर आम्ही बोलू शकत नाही, पण अशा प्रकारे वापर करणं पैसे चुकीचं आहे ना. चुकीचं तर आहे, पण भविष्यात काय वाटतं याचं? भविष्यात म्हणजे काय माहिती का, आता हे भविष्यात ईव्हीएम मशीन ठरवेल. प्रतिक्रिया पाहिल्यानंतर तुमच्या देखील डोक्यात एक सनक गेली असेल की आमचा पैसा खरंच सुरक्षित हातांमध्ये आहे का? मुंबईकरांनो, बारीक विचार करा. कालच आपण लोकसभेच्या 5व्या टप्प्यातल्या त्या मतदानाला संपवलेलं आहे. महाराष्ट्रातलं सारं मतदान झालेलं आहे. कदाचित देशातल्या काही जागांचं मतदान अजून बाकी आहे. पण आपण लक्षात घ्या, आपण काय करतोय. आपण खरंच चांगल्या माणसांच्या हातात, जे काही तुम्ही काल मतदान केलं असाल, चांगल्या माणसांच्या हातात हा देश सोपवणार आहोत का? चांगल्या लोकांच्या हातामध्ये हे राज्य सोपवणार आहोत का? याचा एकदा बारीक विचार करा. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिकांनो, सर्वसामान्य महाराष्ट्राच्या नागरिकांनो, संविधान प्रेमींनो. जय महाराष्ट्र.